नमस्कार मित्रांनो, मी आदित्य, वय 27. माझ्या आयुष्यातील फॅन्टसी, जी कित्येक वर्षांपासून पूर्ण नव्हती झाली, ती यावेळी अनपेक्षितपणे पूर्ण झाली. चला तर मग करूया सुरुवात. ऑफिसच्या कामानिमित्त कायम विविध लोकांशी संपर्क होतो. तशीच अस्मिताही भेटली. आधी कार्यालयीन बोलणे आणि नंतर वैयक्तिक मेसेजेस, जसे सुप्रभात, शुभरात्री, व्हॉट्सॲपवर सुरू झाले. साधारण 2 आठवड्यांपूर्वी तिच्याकडून चावट विनोद आला, मग साधी बोलणीही चावट व्हायला सुरुवात झाली. तिच्याविषयी थोडी माहिती झाली. तिचा नवरा कोरोनाच्या काळात आजारी पडला आणि काही कारणामुळे सुखापासून ती वंचित राहिली. गेली 2 वर्षे तिला पटवण्यासाठी बऱ्याच पुरुषांकडून प्रयत्न झाले, पण तिने पतीच्या आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांमध्ये अशा पुरुषांना स्वतःपासून लांब ठेवले. काही दिवसांपासून आमच्या होत असलेल्या बोलण्यातून तिची वासना जागृत होत होती. त्यामुळे ती महिन्यातून एकदा हस्तमैथुन करण्यापेक्षा आठवड्यातून 2 वेळा स्वतःला शांत करायची. नोकरी आणि मुलांची जबाबदारीही तिलाच पेलायची होती. हळूहळू माझ्याबद्दल तिच्या मनात एक चांगला, विश्वासू आणि भरोसा असणारा मित्र अशी जाणीव झाली. मग तिथूनच आमच्या कामुक प्रवासाची खरी सुरुवात झाली. एकमेकांना अर्धनग्न फोटो पाठवणे आणि चावट गप्पा मारणे हे रोजचंच होऊन बसलं. एके दिवशी आम्ही बोलता बोलता भेटायचं ठरवलं. पण दोघंही नोकरी करत असल्यामुळे आणि विवाहित असल्यामुळे सुट्टीची अडचण होती. अचानक गेल्या शनिवारी अस्मिता म्हणाली, "आपण बुधवारी भेटूया का?" मला थोडा विचार करावा लागला. माझ्या मीटिंगमुळे होणारी अडचण दूर करण्यासाठी एक कल्पना काढून आठवड्याच्या सुरुवातीला कामे संपवून बुधवारी भेट घेणं शक्य होतं, पण आधी अशी ओळख नसल्यामुळे मला थोडी मोकळीक वाढवायची होती. म्हणून तिला शक्य असल्यामुळे आपण सोमवारी काही वेळ भेटूया का, असं विचारलं. प्रत्यक्ष खेळ करण्यासाठी आपल्यामध्ये एक ओढ निर्माण व्हावी, हा त्यामागचा उद्देश होता. ती सोमवारी भेटायला बोलली. संध्याकाळी ऑफिसनंतर 6 वाजता भेट ठरली, पण काही कारणामुळे आमची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर सरळ बुधवारी भेटायचं नक्की केलं. या 2 दिवसांत अनोखी उत्सुकता होती की तिच्याशी होणारी भेट कशी अविस्मरणीय करता येईल, याचा विचार करत करत बुधवार उजाडला. सकाळी झालेल्या मेसेजेसमुळे भेटीचं ठिकाण नक्की केलं. सकाळी लवकर उठून अंघोळ करून मी निघालो. तिला फोन करून विचारलं, "कुठे पोहोचलीस?" तर तिला अजून 1.5 तास लागणार हे कळलं. मग मी ठरवलेल्या लॉजवर जाऊन रूम बुक केली आणि तिची वाट पाहत बसलो. येतानाच कंडोम आणि आणलेले स्ट्रॉबेरी फ्लेवरचे साहित्य सोबत घेतले. साधारण 9:30ला तिचा फोन आला की ती पोहोचली. मग मी तिला पिकअप करण्यासाठी पोहोचलो. तिला समोरून प्रथमच बघत होतो. मरून रंगाचा कुर्ता आणि पांढरी लेगिन्स घालून ती माझ्याकडे येत होती. जसजशी ती जवळ येत होती, तसतशी तिची उठावदार शरीरयष्टी स्पष्ट नजरेत भरत होती. अस्मिता खूपच आकर्षक दिसत होती. अपेक्षित असणारी वयाने मोठी आणि थोडीशी स्थूल अशी ती मुळीच वाटत नव्हती. अस्मिता वयाप्रमाणे बांधा मध्यम आणि उठावदार आहे. चेहऱ्यावर किंचित उत्सुकता दिसत होती. ती जवळ आली आणि म्हणाली, "कशी दिसते मी आज?" मी म्हणालो, "केलेली कल्पना आणि व्हिडिओ कॉलमध्ये असणारी तू प्रत्यक्षात मात्र भलतीच सुंदर दिसतेस." तिला घेऊन मी निघालो. लॉजवर जाताना मोजकेच बोललो. मात्र रूममध्ये जाताच आमच्यातला औपचारिकपणा नाहीसा झाला. समोर माझ्यासमोर ती बसून बोलत होती. थोडा वेळ बोलता बोलता तिला माझ्या कवेत घेतलं आणि गुजगोष्टी केल्या. बोलताना तिच्या शरीराचा कंप मला जाणवत होता. 2 वर्षांनी तिच्या शरीराला होत असणारा पुरुषी स्पर्श तिला वेगळाच अनुभव देत होता. मला अगदी स्वप्नवत वाटणारी गोष्ट शक्य झाल्याने मलाही घाई झाली होती. तिला घट्ट पकडून गालावरून चुंबन घेतलं. तिच्या मानेवर माझ्या ओठांचा स्पर्श होताच ती शहारली आणि अधिकच मला बिलगली.
हळूहळू तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला घट्ट छातीशी कवटाळत होतो. आमच्यातला जवळीकतेचा क्षण हळूहळू अधिकच वाढत गेला. काही वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत राहिलो. अस्मिताच्या अंगावरून जसा माझा हात फिरत होता, तसतसा चुंबनांचा आवेग वाढत होता. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया मला तिच्या भावनांचा प्रतिसाद देत होत्या. पुन्हा एकदा आमच्यात चुंबनांची मालिका सुरू झाली. एका हाताने तिला जवळ घेत आणि दुसऱ्या हाताने तिच्या पाठीवरून हात फिरवत आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ येत होतो. तिच्या मिठीत असताना एक वेगळीच नशा मी अनुभवत होतो. पुढील क्षण जवळ आला आहे हे दोघांनाही समजत होतं. त्यानंतर आमच्यातील जवळीक अधिक वाढली आणि आम्ही दोघांनीही एकमेकांच्या संमतीने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणी आमच्यातील संकोच पूर्णपणे नाहीसा झाला होता. तिच्या डोळ्यात एक वेगळ्या प्रकारची धुंदी मला जाणवत होती. तिनेही माझ्या जवळ येऊन मला मिठीत घेतलं. काही क्षण आम्ही तसंच एकमेकांच्या मिठीत राहिलो. त्यानंतर आमच्यातील प्रणय अधिक उत्कट झाला. तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. माझ्यासाठीही तो क्षण विशेष होता, कारण माझ्या आयुष्यातील अनेक वर्षांपासून मनात असलेली फॅन्टसी त्या दिवशी प्रत्यक्षात येत होती. काही वेळानंतर ती थोडी दमल्यासारखी माझ्या जवळ पडून राहिली. ही तर फक्त प्रणयाराधनाची सुरुवात होती. दोघांनाही समजून गेलं होतं की पुढची जवळीक आणखी सुखद अनुभव देऊन जाणार होती. अस्मिताला थोडा वेळ मिठीत घेऊन पुन्हा आमच्यातील जवळीक सुरू झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांच्या इच्छांचा आणि मर्यादांचा आदर केला. तीही या अनुभवात नवखी असल्यामुळे मी तिला हळूहळू मार्गदर्शन करत होतो. काही वेळानंतर आम्ही दोघांनी सुरक्षिततेची काळजी घेत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणी दोघेही अतिशय भावनिक आणि उत्साहित होतो. एकमेकांना मिठीत घेत, चुंबन घेत आणि जवळीक अनुभवत आमचा तो क्षण पुढे सरकत होता. वेळ जसजसा वाढत होता, तसतसा आमच्यातील उत्साहही वाढत होता. काही वेळानंतर आम्ही दोघेही थोडे दमलो आणि एकमेकांच्या मिठीत विसावलो. त्या दिवशी आम्ही अनेक वर्षांपासून मनात दडवून ठेवलेल्या भावना प्रत्यक्ष अनुभवत होतो. अस्मिताच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं आणि मलाही मनातून खूप आनंद झाला होता. त्यानंतर आम्ही आणखी 2 वेळा एकमेकांसोबत वेळ घालवला. संध्याकाळी जाताना अस्मिता मला म्हणाली, "काय आदित्य, आजपर्यंत मला असं सुख माझ्या नव्याकडूनही मिळालं नव्हतं." तिचे हे शब्द माझ्यासाठी एखाद्या पोचपावतीसारखे होते, एखाद्या स्त्रीला आनंदी करण्याची माझ्यात क्षमता असल्याची. दिवसभराच्या अप्रतिम अनुभवाच्या आठवणीत आणि पुढच्या भेटीच्या कल्पनेत आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा.